आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। शक्तीपीठ महामार्ग विरोधात कडेगाव येथे मोठा मोर्चा, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांचा सहभाग। आमचे कडेगाव वार्ताहर विनायक विभूते कळवतात की कडेगाव येथे शक्तीपीठ महामार्गाविरोधात पळूस व कडेगाव तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी शनिवारी विशाल मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त केला। या मोर्चाचे नेतृत्व खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केले। मोर्चाला संबोधित करताना आमदार डॉक्टर कदम यांनी एकरी 100 टनांहून अधिक ऊस उत्पादन देणाऱ्या सुपीक जमिनी बाधित करून शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा कायम विरोध राहील असा इशारा दिला। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रशासनाकडून रात्री अपरात्री पोलीस बंदोबस्तात जमिनींची मोजणी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। खासदार विशाल पाटील यांनी सांगली जिल्हा हा संघर्षाचा आणि क्रांतिकारकांचा जिल्हा असल्याचे सांगत डॉक्टर पतंगराव कदम यांनी या भागात पाणी आणून जमिनी सुपीक केल्या। सरकारने या विकासावर घाला घालू नये असे मत व्यक्त केले। श्रमिक मुक्ती दलाचे डॉक्टर भरत पाटणकर यांनीही सरकारच्या भूमिकेवर टीका करत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही लढाई स्वातंत्र्य चळवळीप्रमाणे लढली जाईल असे सांगितले। या मोर्चात पळूस व कडेगाव तालुक्यातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।